या भौतिक जगतात जे काही घडते ते 3 गुणांचे मिश्रणाने घडते, म्हणजेच सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाप्रमाणे घडते. उदाहरणार्थ 3 प्राथमिक रंग आहेत, लाल, हिरवा आणि पिवळा. या 3 रंगांच्या वेगवेगळ्या प्रमाणात केलेल्या मिश्रणावरून आपल्याला भरपूर रंगछटा मिळतात. प्राण्यांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माकड हे तमोगुणी, वाघ रजोगुणी तर गाय ही सत्वगुणी असते. आणि त्या कार्यांचा स्वभावच आहे की द्वंद्व. उदाहरणार्थ अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला आणि त्याच्या मार्फत आपल्याला हेच सांगतात की तू या द्वंद्वांपासून 3 गुणांच्या क्रियाप्रतिक्रियांपासून दूर राहा. आणि त्यासाठी आपण आपल्या चेतनेला भगवत कार्यात त्यांच्या चिंतनात लावले पाहिजे. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन दिव्य स्तरावर स्थित होणे हे जीवनाचे ध्येय आहे. विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळ सुयोग्य स्थान असते, त्याप्रमाणे दिव्य जीवनाचा अभ्यास करण्यासाठी सत्वगुण अनुकूल स्तर असतो. त्याचप्रमाणे तो कृष्ण भावनाच्या स्तरावर आला नाही तर त्याने सत्वगुणापर्यंत उन्नत होणंही व्यर्थच ठरू शकते. कारण सत्वगुणामध्ये मन आणि इंद्रियांवर नियंत्रण, सहनशीलता, विवेक, तप, विहित कर्तव्य पालन, सत्य, दयाळूपणा, भूत भविष्याचे अध्ययन, संतुष्टी, औदार्य, निष्पृहता, आध्यात्मिक गुरुवरील श्रद्धा, अयोग्य कृतीची लज्जा, दान, सरळपणा, नम्रता आणि आत्मसंतोष या गुणांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे रजगुणातही भौतिक कामना, प्रयत्न, उन्मत्तपणा, असमाधान, गर्व, तमोगुणामध्ये असह्य क्रोध, लोभ, शास्त्रोक्त आधारांविना संभाषण. परंतु या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 3 गुणांच्या पलीकडे स्थित होण्यास सांगत आहेत. का? म्हणून त्यातून केवळ कृष्ण भक्तीच्याच तत्वांचा आपण स्वीकार केला पाहिजे. म्हणून जीवनात आनंदी राहण्यासाठी